शेगाव शहर पोलिसांची कारवाई, चोरीच्या गुन्ह्यात तरुणी अटकेत. शेगाव येथील चोरी प्रकरणात 23 वर्षीय महिला आरोपीला अटक. कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल. आमडापूर येथील तरुणी जेरबंद. शेगाव शहर पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात एका महिला आरोपीला अटक केली आहे. शेगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 388/2026 मध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) अंतर्गत कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी दीपाली अक्षय गवई वय 23 वर्षे, राहणार आमडापूर, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा हिला 21 जून 2026 रोजी अटक करण्यात आली. सदर गुन्हा 17 जून 2026 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. याबाबतची फिर्याद 18 जून 2026 रोजी नोंदवण्यात आली आहे. ही कारवाई माननीय पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम आगाव, पोलीस कॉन्स्टेबल नरेश तायडे, पोलीस कॉन्स्टेबल विजय तायडे या दबंग टीमनं मोलाची कामगिरी केली. फिर्यादी यांनी पोलीस टीमचा फुलाचा गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सर्वांचे आभार मानले व आनंद व्यक्त करण्यात आला. या अगोदर सुद्धा बसस्थानक पोलीस अंमलदार यांनी अशीच कामगिरी केलेली आहे. त्यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या आरोपी पोलीस ताब्यात असून पुढील तपास शेगाव शहर पोलीस करीत आहेत. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी लोणार तालुका प्रतिनिधी शीलवंत इंगळे. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. पूजा शशांक जगताप, राहणार चिखली. दिनांक 16 तारखेला मी चिखली ते शेगाव बसनी येत असताना एका चोर व्यक्तीने माझी बॅग चोरली होती शेगाव बसस्थानकावर. त्यामध्ये माझी कॅश आणि गोल्डचे सोन्या व चांदीचे दागिने होते. तर तात्काळ मी पोलीस स्टेशन शेगाव येथे तक्रार दाखल केली आणि सरांनी मला मदत केल्यामुळे 4 ते 5 दिवसात मला माझी बॅग वापस मिळाली. आणि त्याच्यामध्ये श्याम आगाव सर, विजय तायडे सर आणि नरेश तायडे सर यांचे मला पूर्ण सहकार्य लाभले. याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे.